नमस्कार. निर्मला रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण एकदम सोप्या पद्धतीने झटपट अशी सुकटच्या चटणीची रेसिपी बघणार आहोत. अप्रतिम चवीला लागणारी, तोंडाला चव मस्त येईल अशी ही सुकटच्या चटणीची रेसिपी आहे. तर यासाठी आपण सुकट चांगलं स्वच्छ करून घेतलेलं आहे. पाखडून चाळून त्यातली बारीक रेती काढून घेतले, लसूण ठेचून घेतला आहे, 2 कांदे बारीक कापून घेतले आणि 1 टमाटर मध्यम साईजचा बारीक कापून घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे. तर इथे मोठ्या भांड्यामध्ये गरम पाणी करून घेतलं आणि त्यामध्ये सुकट घालून 3 ते 4 मिनटासाठी भिजत घालून घेऊया, म्हणजे यातली सगळी बारीक जी रेती असेल ती तळाशी बसेल. आता इकडे पॅनमध्ये आपण 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. गॅस मध्यम आचेवर ठेवला आहे आणि आता इथे लसूण जो ठेचून घेतला आहे तो घालून ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. लसूण परतून झाला की लगेच कांदा घालून परतून घ्यायचा आहे आपल्याला, चांगला असा सोनेरी रंगाचा होईपर्यंत. तर इथे आता कढीपत्ता घालून घेऊया. तेल जास्त गरम असल्यामुळे मी कढीपत्ता घातला नव्हता, तेल उडतं लगेच इकडे तिकडे. तर आता कांद्यामध्ये आपण कढीपत्ता घालून असा परतून घेऊया. तर हे बघा, इथे कांदा आपला गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घेतलेला आहे. आता यामध्येच आपल्याला टमाटर घालून घ्यायचं. तर इथे 1 मध्यम साईजचं टमाटर बारीक कापून घेतलं होतं. टमाटर चांगलं मऊ असं तेलामध्ये परतून घ्यायचं आणि टमाटर परतून होईपर्यंत आता आपण सुकट चांगली धुवून घेऊया. तर हे बघा, खूप छान अशी चटणी बनली जाते. आता इथे पाणी जास्त गरम होतं म्हणून मी 1 ग्लास पुन्हा थोडंसं थंड पाणी घालून घेतलं आणि आता सुकट धुवून घ्यायची आपल्याला. तर थोडेसे असे पाण्यामध्ये काढून घेतल्यानंतर दाबून असं त्यातलं पाणी काढून घ्यायचं, हे बघा असं. आणि आता हे सर्व पाणी आपण काढून घेतल्यानंतर हे पाणी फेकून देऊया आणि पुन्हा चांगलं पाणी घेऊन एकदा आणखी सुकट धुवून घ्यायचं आहे चांगलं. आणि गरम पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे सुकट एकदम मऊ अशी बनली जाते आणि चटणी याची खूप छान अशी लागली जाते. तर हे बघा, मी चांगलं 2 ते 3 वेळा पाण्याने सुकट धुवून घेतलेलं आहे. चटणी बनवल्यानंतर असा त्याचा वास पण येत नाही आणि छान अशी चवीलाही लागली जाते. आणि इकडे तोपर्यंत आपलं टमाटरही छान मऊ असं परतून झालेलं आहे तेलामध्ये, तुम्ही बघू शकता. आता आपण इथे मसाले घालून घेऊया. तर जास्त मसाले नाही घालायचे, थोड्याशाच मसाल्यामध्ये मस्त अशी चटणी बनली जाते. हळद पावडर घेतली आहे अर्धा चमचा आणि 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. मसाला असा 1 मिनिटभर आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि आता धुवून घेतलेली सुकट यामध्ये घालून चांगलं मसाल्यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे. खूप कमी वेळेमध्ये झटपट अप्रतिम चवीची अशी ही चटणी बनली जाते. तर हे बघा, मसालाही छान परतून झाला आहे आणि आता धुवून घेतलेलं सुकट घालून घेते आणि 1 मिनिटभर फक्त मसाल्यामध्ये परतून मग मीठ घालून, चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला अंदाजाने. तर हे बघा, नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईकही करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओही बघत जा. तर छान अशी मसाल्यामध्ये एकत्र करून घेतलेली आहे. चवीनुसार अर्धा चमचा मीठ मी घेतलेलं आहे इथे, हे बघा. आणि आता एकत्र करून घ्यायचं व्यवस्थित आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं चांगली ही चटणी अशी वाफवून घ्यायची आपल्याला. गॅस एकदम बारीकच ठेवायचा आहे, मध्यम गॅस ठेवून वाफवून नाही घ्यायची, कारण यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे. बिना पाण्याचीच आपल्याला ही सुकटची चटणी अशी सुक्की बनवायची. तर गॅस एकदम बारीक केला आहे, झाकण ठेवूया आणि 3 ते 4 मिनटं चांगली वाफवून घेऊया. तर हे बघा, 4 मिनटं झालेले आहे. मस्त झणझणीत अशी आपली सुकटची चटणी तयार आहे. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि आता सर्व करूया. मस्त गरम गरम ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी या चपातीबरोबर किंवा गरमागरम डाळ भाताबरोबरही खूप छान लागली जाते. नक्की ट्राय करा. आणि आता आपली अप्रतिम चवीची अशी ही चटणी तयार आहे. धन्यवाद माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल.